समाप्त होईल. आवाजामध्ये आपण फेरबदल करूया असं म्हटलं होतं ना. अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा वाहतो, तो तुम्हाला शोधावा लागतो आणि या मॅचमध्ये कोण यशाचा झरा शोधेल सांगणं थांबवताना तुम्हाला घेऊन जातो अनिकेतजी कामटे सरांकडे. गेले घरी ते नाईटला गेले 2 दिवस कामाला. आकाश फरंद्यांना विनंती आहे की सामनावीराचा पुरस्कार आपली वाट बघतोय आपण या आपला पुरस्कार आपण स्वीकारावा ही विनंती आपण आकाश फरंद्यांना करूया. विक्रांतजी महांगड्यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार आपण आकाश फरांदे ओझरडे यांना आपण प्रदान करावा. वाय प्रीमियर लीग मध्ये पर्व क्रमांक 3 मध्ये दुसरा अर्धशतक हे ओझरडे गावाकडून आला आणि खेळाडूचं नाव होतं आकाश फरांदे. 17 बॉल 64 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. अर्जुनदादा गोळे यांच्या वतीने आकाश फरांदे यांच्याकडे जे 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते जीपे केलेलं आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. जीपेच्या माध्यमातून अर्जुनदादा गोळे यांनी जे बहारदार खेळीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक अनाउन्स केलं होतं ते दादांनी जीपे केलेलं आहे. आम्ही आभारी आहोत. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना भरभरून शुभेच्छा. पहिला बॉल पहिलाच बॉल अंगावरती आलाय, वेगाने वळवलाय, बॉल वेगाने सीमारेषा चिरतोय. लाईक ट्रेस बुलेट फॉर रन. पहिलाच बॉल सीमारेषा तोडतोय 4 धावांसाठी. पहिल्याच बॉलचं स्वागत दिमागदार आणि रुबाबदार केलंय बॅटिंग करताना. मयूर भोसले बावधन यांनी हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. बॅडमिंटन स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बॅकअपला नाहीयेत आणि लागोपाठचा दुसरा चौकार. बॉल दणदण करत सीमारेषा पलीकडे चाललाय. 4 धावेंसाठी मयूर भोसले बावधन यांचं आक्रमण. एका बाजूला प्रशांत वाडकर चिखलीचा वेग आहे आणि त्या वेगाला प्रत्युत्तर दिलंय. बॅडमिंटन स्ट्रोक खेळलाय आणि बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय सरळ 4 धावेंसाठी. एका बाजूला सुरूरचे सूरज मोहिते आहेत तर एका बाजूला बावधनचे मयूर भोसले तर एका बाजूला चिखलीचे प्रशांत वाडकर. एका बाजूला चवनेश्वर 11 विपक्ष आर्यन्स 11 रंगलेला एक रोमांचक सामना. 2 बॉलच्या पाठीमागे 2 चौकार. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती एक वेगळा सूर गवसलाय आज मयूर भोसले यांना. परंतु एका बाजूला ज्यांच्याकडे वेगाची दहाकता आहे, अचूक टप्प्याची दहाकता आहे, गोलंदाजीमधली धार प्रशांत वाडकर चिखली तयार. पुन्हा एकदा सेम रिझल्ट. तिसराही बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी चौकारांची हॅट्रिक साधणारा वाय प्रीमियर लीग मध्ये पठ्या बावधनचा मयूर भोसले. लागोपाठचे 3 बॉल 3 चौकार ठोकलेत. पायांचा वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. मोठ्या फटक्यांचा मैदानाच्या आतमध्ये धूमधडाका लावलाय मयूर भोसले. जबरदस्त बॅटिंग आज एका वेगळ्याच अंदाजामध्ये पाहायला मिळतात या मॅच मध्ये. विजयसारखी लकलकणारी बॅटिंग पेश केली परंतु एका बाजूला हा धावसंख्येचा वेग प्रशांत वाडकर यांना कमी करावा लागेल. हो, वेगाची दहाकता. ज्या वेगाची आपण चर्चा केली ना ती वेगाची दहाकता आहे प्रशांत वाडकर यांची आणि ती दहाकता त्यांनी प्रखरतेने दाखवलेली आहे. निर्णायक मॅच मध्ये ज्या गोष्टींमुळे तुम्ही तरबेज आहात ना त्याच गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. आणि प्रशांत वाडकर म्हणलं की वेगासाठी तरबेज आहेत आणि तीच गोष्ट त्यांनी केली. शरीरापासून दूर ठेवला, आला तो निर्धाव. एका बाजूला मयूर भोसले पुन्हा तयार होतील. कमी गतीचा बॉल आणि ओळखला आणि त्यालाही पाठवला. 4था चौकार.
मयूर भोसले बावधन यांच्या बॅटमधून आलाय. हाय बॉल सीमारेषा तोडतोय, भेदतोय, सीमारेषा पलीकडे फरार होतोय. सर्व काही डावपेच प्रशांत वाडकर यांचे उधळून लावले. कमी गतीचा बॉल ओळखला आणि त्याला पाठवलं सीमारेषा पलीकडे सरळ. 4 धावेंसाठी एक कडकडीत फटका आलाय. तब्बल 4 चौकार आणि सर्व धावा चौकाराने आलेल्या आहेत. 16 धावा धावफलकावरती आणि या षटकातला आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येईल. क्षेत्ररक्षक आणि झेल हातामधून निसटलेला आहे. प्रशांत वाडकर यांनी संघाला संधी उपलब्ध करून दिली, परंतु हा झेल हातामधून निसटलाय. या झेलचा आता उपद्रव काय बघायला मिळेल. कॅचेस विन द मॅचेस. कॅच किती महत्त्वाची होती, परंतु क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न हा 100%च असतो मित्रांनो, कारण त्याला कधीच वाटत नाही की माझ्याकडून झेल सुटावा. परंतु हा खेळ आहे, या खेळामध्ये या सर्व काही गोष्टी घडतात. एका षटकाचा खेळ समाप्त होत आणि धावफलकावरती आहेत 17 धावा बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम आर्यन्स 11 जो संघ आहे तुकाराम शेठ जेदे यांच्या मालकीचा, तर एका बाजूला श्री चौनेश्वर 11 हा संघ आहे पंकज दादा वाडकर यांचा. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती करूया, मॅच आपण सुरू ठेवा. सुरूरचे एक प्रतिभावंत आणि ऑलराऊंडर खेळाडू गौरव गवळी ओव्हर नंबर 2. त्यावेळेला 8व्या बॅटचा फटका समोरच्या बाजूला. एक सिंगल धाव आलेली आहे. समजदारीचं क्रिकेट इथे खेळलं आहे, कारण स्ट्राईकवरती नितांत आणणं गरजेचं होतं. ज्या प्रकारे आपण चर्चा करतोय ना की मयूर भोसले यांनी जी फलंदाजी केली आणि किंवा सर्वच फलंदाजी जर आपण पाहिली ना, तर मयूर भोसले यांनी केल्या तर स्ट्राईकवरती फलंदाज सूरज मोहिते यांना आणलेला आहे. पहिल्यांदा स्ट्राईक करतील सूरज मोहिते. एका बाजूला गौरव गवळी यांचा दमदार मारा. कमी गतीचा बॉल ओळखलाय, परंतु हवेत खेळलाय. लांबी कमी पडली. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं पतन. सूरज मोहिते माघारी. अखेरकार श्री चौनेश्वर 11ला पहिली विकेट मिळाली आणि सूरज मोहिते जातील माघारी. कमी गतीचा बॉल ओळखला होता, परंतु लांबी कमी पडली या बॉलच्या पाठीमागे आणि विकेटचं पतन होत आहे. तर माफ करा, आपण करेक्शन करूया. अजय मोहिते बॅटिंगसाठी होते. माफी असावी, क्षमस्व. नावामध्ये आपण करेक्शन करूया, दुरुस्ती करूया. अजय मोहिते चाललेले आहेत माघारी. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती विश्वनाथ दानवले, वासोळे गावचे परफेक्ट ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. फार मोठा दारोमदार विश्वनाथ दानवले यांच्यावरती असेल, कारण पाठीमागच्या मॅचमध्ये ज्या प्रकारे विश्वनाथ दानवले यांनी खेळ केला आहे, त्यामुळे आता संघ मालकांच्या अपेक्षा वाढल्या असतील. परंतु एका बाजूला गौरव गवळी, आपण ज्यांची चर्चा करतोय, एक युवा प्रतिभावंत ऑलराऊंडर खेळाडू आहेत. ओव्हर नंबर 1 मध्ये असताना आपण चर्चा केली होती की ज्या प्रकारे प्रशांत वाडकर यांनी ओसंडून धावा खर्च केल्या, त्यानंतर गौरव गवळी आले आणि धावसंख्येची गती कमी केली. 2 बॉल टाकले, 1 गडी टिपला, 1 धाव त्यांनी खर्च केली आहे. विश्वनाथ दानवले आल्या आल्या पावली. इरादे काही वेगळे होते, मनसुबा काही वेगळा होता की मला स्विच हिटचा फटका खेळायचा आहे आणि दुधारी फटका विश्वनाथ दानवले यांनी निवडला, परंतु प्रयत्नांना यश नाही आहे. गौरव गवळी आपली प्रतिभा दाखवताना मैदानाच्या आतमध्ये आपल्या खेळाची, आणि आणखीन एक टाकलाय तो डॉट बॉल. विश्वनाथ दानवले यांना बांधून ठेवलंय. एका बाजूला गौरव गवळी जबरदस्त गोलंदाजी करतायत, कमालीचं षटक हाताळलंय. बॉल क्रमांक 4 समोर आहेत. विश्वनाथ दानवले तयार. कमी गतीचा बॉल, लालसा दिली समोरच्या बाजूला. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव. त्याचबरोबर सुयोग शेठ हागवणे पाटील सरपंच आहेत अमृतवाडीचे, त्यांचंही स्वागत आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि युवा नेते गणेश भाऊ शिंदे यांचे आगमन आहे, त्यांचेही स्वागत.
त्याचबरोबर युवा नेते अक्षय भाऊ गायकवाड यांचंही स्वागत. या सर्व मंडळींचं आपण वाई प्रीमियर लीग महागणपती चषकाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. एका बाजूला गोलंदाज गौरव गवळी तयार, तर एका बाजूला वासोळ्याचे विश्वनाथ दानवले. यावेळेला बॉल समोरच्या बाजूला उचलला, आकाशाला गवसणी घालतोय 2 खेळाडू बॉलच्या खाली आणि विश्वनाथ दानवले चाललेत माघारी. धक्का क्रमांक लागलाय आर्यन्स 11 ला दुसरा. आज विश्वनाथ दानवले खास काय करू शकले नाही. सुरुवातीपासूनच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला आणि यावेळेला हा स्ट्रोक फसला, लांबी कमी पडली, मोबदला भोगावा लागला तो विकेटने. धावफलकावरती आहेत 19 धावा, 2 गडी बाद, 2 षटका खेरीज. प्रथम बॅटिंग करताना आर्यन्स 11 आणि गौरव गवळी कमालीची गोलंदाजी. अवघ्या 2 धावा दिल्या, 2 गडी गारद केले आणि 2 डॉट टाकले. म्हणजे संपूर्ण विश्लेषण त्यांच्या या षटकाचं आहे. गौरव गवळी लाजवाब, एक युवा प्रतिभावंत ऑलराऊंडर खेळाडू आपली चमक दाखवतायत. आणि किंबहुना पहा ज्यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी आले परिस्थिती अनुकूल नव्हती, बिकट होती, कारण प्रशांत वाडकर यांनी ओसंडून धावा खर्च केल्या होत्या. धावसंख्येची गती कमी करायची होती, विकेट घ्यायची होती, असे प्रश्न समोर असताना उभे राहिले उत्तर म्हणून गौरव गवळी आणि संघाला 2 झटपट विकेट प्राप्त करून दिल्या. ओव्हर नंबर 3 साठी उळुमचे संकेत कळंबे ज्यांनी आज खेळ बहरदार केलाय, बॅटिंगमध्ये चांगली चमक दाखवली आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ स्टार. ज्या दिवशी तुमचे स्टार चांगले असतात ना, त्या दिवशी खेळ तुमचा बहरतो आणि निश्चित आज असं म्हणायला काही हरकत नाही, संकेत कळंबे किंवा आकाश फरांदे यांनी जबरदस्त खेळ केलाय. बॅटची कडा, बॉल डिक्लेअर झोनमध्ये, वेगाची धाक त्या बॉलच्या पाठीमागे होती. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल पाठीमागच्या बाजूला गेलाय. एका धावेसाठी अकूट टप्प्याची गोलंदाजी. वैभव वाडकर बोरगावच्या मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीमध्ये आलेल्या क्षमता आहे वैभव वाडकर यांच्याकडे. पाठीमागच्या काही मॅचेसमध्ये आपण वैभव वाडकर यांचा खेळ बहरताना पाहिला, परंतु आज जबाबदारी घ्यावी लागेल. दुसरीचा प्रयत्न केलाय, 2 धावा झटपट पूर्ण केलेल्या आहेत, परंतु एका बाजूला जमिनीची बाजू. एक शॉट आहे, पंच एक धाव शॉट आहे की 1 बाउन्स आहे? ओके, 1 बाउन्स आहे, 1 फ्रॉम दी ओव्हर असं पंचांनी कळवलेलं आहे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आलाय, तो या बॉलच्या पाठीमागे निर्धाव. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. गौरव गवळी यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केली, अगदी त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत एका बाजूला संकेत कळंबे गोलंदाजी करतायत. टाकलेले बॉल जर तुम्ही पाहिले तर 4 आहेत आणि धावा खर्च केले अवघ्या 3. एका बाजूला फलंदाजांना जकडून ठेवलंय, बांधून ठेवलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं की मयूर भोसले सुसाट सुटले होते, या दोन्ही फलंदाजांना आता बांधून ठेवलंय. वैभव वाडकर यांनाही बांधून ठेवलेलं आहे. प्रतिभा चांगली आहे, कौशल्य चांगलं आहे, चांगला खेळ आज करावा लागेल. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, परंतु या बॉलच्या पाठीमागे कोणतंही उत्तर नाहीये. मयूर भोसले पहिल्या षटकामध्ये आपण त्याचा धमाका पाहिला होता. सुरुवातीच्या पहिल्या बॉलपासून आक्रमण करणारे मयूर भोसले होते. लागोपाठचे 3 बॉल 3 चौकार ठोकणारे हे मयूर भोसलेच होते. आता फटक्यांसाठी आणि धावांसाठी झगडतात मैदानाच्या आतमध्ये. बॅडमिंटन स्टाईल स्ट्रोक, सी कॉर्नर, सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडान, 6चा लगान. मयूर भोसले यांनी ठोकला एक लाजवाब षटकार. षटक क्रमांक 3 ची सांगता ही षटकाराने केली आहे. मयूर भोसले यांनी बॅडमिंटन स्टाईल स्ट्रोक पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. 3 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती आहेत 28 धावा. चला दोन्ही संघांना विनंती करूया आपण घाई करा. अंतिम षटक आता प्रगतीपथावरती येत आहे आणि अंतिम षटकामध्ये शुभम आलेले आहेत. पण आपण षटकार पाहिला, धावसंख्येला पुढे नेलं. किंवा क्रिकेटमध्ये आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो ना की धावा आपण अंकांमध्ये मोजतो आणि
आता ती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 28 वरती. 3 षटकांचा खेळ संपला आहे, परंतु ग्रामीण भाषेमुळे जर तुम्ही धान्य किंवा कडधान्य मोजण्याची मापं जर पूर्वीची पाहिली ना, त्याच्यामध्ये पायली येते 10 किलोची, अडसरी येते 5 किलोची, शेर येतं 2 किलोचं, मापटं येतं 1 किलोचं, त्यानंतर चिपटं, कोळवं, निळवं आणि चिडवं. म्हणजे ही पहिली साधनं होती. परंतु हा बॉल 6 धावेंसाठी कृष्णा नदीच्या पात्रामध्ये पाठवलाय. येतोय तो एक षटकार आणि बॉल वैभव वाडकर यांच्या बॅटमधून धमाका मोठा झालाय. कृष्णा नदीच्या पात्रामध्ये पाठवलेला लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, A1 क्वालिटीचा षटकार. अंतिम षटकामध्ये बरसलेत. शुभम एका बाजूला आहेत. अकुट टप्प्याचा बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. पंचाने सांगितलं की वाईट बॉल आणि त्याच्यावरती एक धाव धावून काढलेली आहे, म्हणजे 2 धावा. या बॉलच्या पाठीमागे आपण जोडूया. शुभम यांच्याकडे क्षमता चांगली आहे. अनेक काळ प्रारंभिक षटक देखील त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा हाताळलेलं आहे, किंबहुना या मॅचमध्ये आणि किंबहुना या लीगमध्ये डेथ ओव्हरचं षटक हाताळत आहेत. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून आज वंचित ठेवावं लागेल. हा जागेवरतून आणखीन एक पाय पुढे काढत बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. फटका आहे कडक, बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक आणि इथे हा षटकार ठोकलाय. आणखीन एक मयूर भोसले बावधन यांची बॅट आज तळपले, काही वेळास अडकळत खेळले, परंतु हा फटका पहा, बहारदार, शानदार, धमाकेदार, वजनदार, सीमापार षटकार. विजयसारखी लकलकणारी बॅटिंग. शुभम यांचे डावपेच उधळून लावलेले आहेत. शुभम यांना डावपेच आखावे लागतील. एक पाय पुढे काढला, बॉलच्या मिनिटपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचले आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. आणखीन एक लाजवाब षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे धावफलकावरती 42. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. हा फटका समोरच्या बाजूला व्ही शेपमध्ये लॉंगॉनला खेळाडू बॉलवरती येतील. एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. स्ट्राईक रोटेट केले, स्कोरबोर्डला बिझी ठेवलंय आणि किंबहुना या दोन्ही फलंदाजांनी अडचणीतून मार्ग शोधला. चांगला खेळ केलाय, परंतु शुभम यांनाही आपल्या खेळाची उंची वाढवावी लागेल. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आपण जेव्हा चर्चा करतो ना की जे मनात आहे ते कधी कधी नशिबातही नसतं, म्हणजे नशिबाचं आणि मनाचं कधी कधी जुळत नाही. परंतु या मॅचमध्ये आणि किंबहुना सत्र क्रमांक 1 मध्ये विकेटचं पतन होत आहे आणि आता जोमाने कमबॅक केलंय या मॅचमध्ये. फलंदाज वैभव वाडकर धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी जातील आणि एका बाजूला शुभम आता टीमसाठी कमबॅक करतायत श्री चौनेश्वर 11 साठी. शेवटच्या आता 2च बॉल शिल्लक राहिलेले आहेत. या सत्र क्रमांक 1 मध्ये शंकर तुपे आलेले आहेत, जे मेनवलीचे खेळाडू आहेत बॅटिंगसाठी. परंतु एका बाजूला जमेची बाजू आहे की मयूर भोसले बॅटिंग करताना जबरदस्त बॅटिंग केली आहे. 2 षटकार आणि 4 चौकार हे त्यांच्या खेळाचं आतापर्यंतचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या मॅचमध्ये. अजूनही 4 बॉलचा खेळ संपलाय. शुभम पुन्हा तयार होतील, क्षमता आहे त्यांच्याकडे चांगली. वेगाने टाकलेला बॉल थोडासा पाठी ओढला, शरीरापासून दूर ठेवला, धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचांकडे मागितली आहे या धावचीसाठी दाद आणि पंचांनी आता रेफर केला हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. पडताळणी केली जाईल फलंदाज धावचीत आहेत की नाहीत. निश्चित पडताळणी सुरू आहे. प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलेलं आहे काय, स्पोर्ट ऑन लाईव्ह या वाहिनीची मदत घेतली जाईल, जी वाहिनी या स्पर्धेचं टेलिकास्ट करत आहे.
गेली 3 दिवस ही वाहिनी या स्पर्धेशी जोडली गेलेली आहे. तुम्ही पाहताय, अनुभवताय. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3. बॅट्समन नोट आउट आहेत. त्यामुळे आता या बॉलच्या पाठीमागे आपण एकदा अंकित करूया आणि मॅचला विनंती करूया आपण दोन्ही संघांना की आपण सुरू करा. माझ्या रिप्ले टेलिकास्ट कशा प्रकारे फलंदाज पोहोचले सहजरित्या आणि त्यानंतर एस्टर्नला बॉल लावला गेला. संपूर्ण टीम चांगलं काम करते. स्पोर्ट ऑन लाईव्ह ही टीम या स्पर्धेमध्ये जोडली गेलेली आहे. मग त्यांच्यामध्ये प्रीतम भाऊ लोखंडे असतील, कॅमेरामॅन भूषण, रितेश, सूरज यांचं एक चांगलं काम आणि अमोल कदम आज जोडले गेलेले आहेत. क्षेत्ररक्षक बॉल हवेत आहे, बॉलच्या दिशेने धावतायत आणि कॅच निसटलाय, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही आहेत. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि दुहेरीचं तिहेरीमध्ये प्रथम बॅटिंग करताना टीम आर्यन्स 11ने बनवलेले आहेत. 47 धावा, 48 धावांचं लक्ष आहे. येणारे बॉल 24 टीम श्री चौनेश्वर 11साठी. आपण करूया मॅच क्रमांक 9चा टॉस. अष्टविनायक वॉरियर्स विपक्ष श्री काळभैरवनाथ 11 आपल्यामध्ये होते. नाणेफेकीचा कौल. अष्टविनायक वॉरियर्स विपक्ष श्री काळभैरवनाथ 11 आपल्यामध्ये टॉस होत आहे. आपण टॉससाठी या. अष्टविनायक वॉरियर्स विपक्ष श्री काळभैरवनाथ 11 बावधन आपल्यामध्ये नाणेफेकीचा कौल होत आहे. आपण टॉससाठी या. ही विनंती आपण दोन्ही संघ नायकांना करूया. चला टॉससाठी या. दोन्ही संघ नायकांना आपण पुन्हा एकदा निमंत्रित करूया. आपण रिपोर्टिंग करा. अष्टविनायक वॉरियर्स आणि श्री काळभैरवनाथ 11. शेवटचा कॉल, शेवटचा आवाज. आपला टॉस होत आहे. चला फिल्डिंग लावा. मैदानाच्या आतमध्ये आर्यन्स 11 आपण फिल्डिंग लावा आणि टीम श्री चौनेश्वर 11 आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. ही विनंती आपण दोन्ही संघांना करूया आणि दोन्ही संघांना विनंती आहे की आपण सामना सुरू करा. आपण टॉस करत आहोत पुढील सामन्याचा आणि टॉस आहे अष्टविनायक वॉरियर्स. जो संघ आहे अजितदादा पेटकर आणि राहुल भाऊ वाडकर. तर एका बाजूला श्री काळभैरवनाथ 11 बावधन हा संघ आहे निलेश भैया भोसले यांचा. या संघ मालकांमध्ये आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये पुढील सामना होत आहे. आपण टॉस करूया. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा आणि पुणे जाऊया क्रिकेटच्या बहारदार दुनियेमध्ये जिथे सामना रंगला आहे. आर्यन्स 11 विपक्ष श्री चौनेश्वर 11. अशी एक मोठी मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पहिल्यांदा बॅटिंग करताना आपण आर्यन्स 11ला पाहिलं. त्यांनी बनवल्या
47 धावा, विजयासाठी 48 धावांचं लक्ष ठेवलंय श्री चौनेश्वर 11 टीम समोर. मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिक जोडी आली आहे या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. एका बाजूला ओळूमचे संकेत कळंबे तर एका बाजूला बोरगावचे जयराज वाडकर आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी धावलीचे महेश वाडकर. असं रंगणार पहिल्या ओव्हरसाठी बॅटल. मॅचला सुरुवात होते. 24 बॉल 48 धावांचं लक्ष. पहिलाच बॉल चनिया मनिया बोर, अरे खायाला गोड. पहिल्याच बॉल वरती फटका खेळलाय ताबडतोड. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत केलंय संकेत कळंबे उळूम यांनी. 1992 साली क्रिकेट विश्वामध्ये अशा प्रकारचा पहिला षटकार लागला होता आणि नाव होतं मार ग्रेट बीच. आणि या लीग मध्ये दुसऱ्यांदा असं घडतंय. 17 क्रमांक 2चा पहिला बॉल बाहेर मारलाय, ठोकलाय षटकार. संकेत कळंबे आज भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. एका बाजूला महेश पुन्हा तयार होतील. जबरदस्त गोलंदाजी त्यांनाही करावी लागेल. नजर रोखून धरली या बॉलच्या पाठीमागे. पंचांनी सांगितलं की नो बॉल, पुन्हा हाताळावा लागेल, पुन्हा टाकावा लागेल. यानंतरच्या बॉलवरती निश्चित असणार आहे ती फ्री हिट. फलंदाजाला मुभा, मोठा स्ट्रोक खेळण्याची आणि गोलंदाजाला आता अग्निदिव्यातून जावं लागेल. पंच बॉल पाठीमागे अडवलाय की डिक्लेअर आहे? अडवलेला आहे. फक्त आपण नो बॉलची धाव अंकित करूया आणि स्कोर बोर्डला पुढे नेऊया. एक बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7. फ्री हिटचा बॉल. उघडा डोळे बघा नीट, कारण यानंतर आहे फ्री हिट. स्ट्राईकला आहेत ओळूमचे संकेत कळंबे. एका बाजूला धावलीचे महेश वाडकर. कमबॅक करावं लागेल जोमाने, चांगला खेळ करावा लागेल. महेश वाडकर तयार. आणखीन एक कृष्णा नदीच्या पात्रामध्ये पाठवलेला बॉल. सीमारेषेच्या पलीकडे गोलगट्टम लकडपट्टम देत दनादन. संकेत कळंबे यांनी फ्रीटचाही बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता है, एक जुनून बन जाता है. आणि त्या जुनूनने मैदानाच्या आतमध्ये बरसलेले आहेत. भिंताडे साहेब मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे. त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करूया. पुढील सामना येत आहे अष्टविनायक वॉरियर्स विपक्ष काळ भैरवनाथ 11. याचा टॉस आपण भिंताडे साहेबांच्या शुभास्ते करत आहोत. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. एका बाजूला आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ आणि क्रिकेट प्रेमी आहेत आणि कॉलेजच्या टीममध्ये त्यांचा सहभाग होता आणि त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत. एक महत्वाचा टॉस, परंतु एका बाजूला संकेत कळंबे नावाची सुनामी. पायांवरती असणारा बॉल. एक सिंगल धाव मिळेल का? दुसरीचा प्रयत्न. टॉस झालाय आणि अष्टविनायक वॉरियर्सने बॅटिंग निवडलेली आहे. श्री काळ भैरवनाथ 11ने गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूला संकेत कळंबे म्हटलं की लेदर बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेटचे एक चांगले खेळाडू आहेत, परंतु एका बाजूला वेग आहे, टप्पा चांगला आहे. महेश वाडकर धावलीचे प्रतिभाशाली खेळाडू आहेत. अतिप्रतिभा त्यांना सादर करावी लागेल. या बॉलला फक्त सन्मान दिलाय, फ्लिक केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न, जोखीम घेतली होती, माघारी पाठवलाय जयराज वाडकर यांनी. निश्चित ही एक मोठी विकेट असू शकते, परंतु या बॉलला फक्त सन्मान दिला. कमबॅक केलाय आता महेश वाडकर धावली यांनी. 15 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 48 धावांचा पाठलाग करताना या जोडीवरती फार मोठा दारोमदार आहे. एका बाजूला आर्यन्स 11ला विकेट घ्याव्या लागतील. विकेटचा शोध अजूनही संपला नाहीये. हा संघ विकेटच्या शोधामध्ये आहे आणि ओव्हर नंबर षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरती आणि शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. महेश वाडकर पुन्हा तयार. राऊंड द विकेट. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि किंबहुना पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर, एक वाईडिश लॉंग ऑन आणि एक वाईडिश डीप मिड विकेट असे 2 खेळाडू सीमारेषेच्या अलीकडे आहेत मोठ्या फटक्यांना थांबवण्यासाठी. पंचांगडे या बॉलसाठी दाद मागितली आहे का? आणि निश्चित हा बॉल जो आहे ज्या प्रकारे टाकलाय स्टंपवरतून ट्रॅव्हल होते असं पंचांनी, परंतु आता तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. बॉल योग्य आहे की अयोग्य हे पाहिल्या जाईल. बॉलची दिशा पाहिली जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय रेफर केलेला आहे.
जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळतोय. दोन्ही संघांना विजय फार महत्वाचा आहे या मॅच मध्ये, त्यासाठी झुंज मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि हा वाईट बॉल आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल महेश वाडकर यांना, आणि पंचांनी देखील कळवलेलं आहे की इट्स अ वाईट बॉल. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती, आपण वेळ घेऊ नका. मग परिस्थितीला पाहून स्वतःमध्ये बदल करणं म्हणजे एक हुशारीचं लक्षण आहे. आणि आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला पाहून स्वतःमध्ये बदल करावे लागतील. गोलंदाजी करताना, फलंदाजी करताना किंबहुना महेश पुन्हा तयार होत आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय आणि या बॉलच्या पाठीमागे आता कोणतीही धाव येत नाहीये. मनोबल वाढवणारा बॉल आहे आणि आज सध्याच्या घडीला महेश वाडकर यांचं मनोबल वाढणं फार महत्त्वाचं आहे. पहिले 2 बॉल महागडे होते आणि किंबहुना त्यानंतर जोमाने कमबॅक केलंय. एका बाजूला आता पहिला डॉट बॉल व्हाईट बॉलच्या अगोदर टाकला होता, त्यानंतर एक व्हाईट बॉल टाकला आणि त्यानंतर आणखीन एक डॉट बॉल टाकलाय. म्हणजे मनोबल वाढवणारे बॉल. अंतिम बॉल प्रगतीपथावरती, पायांचा वापर, फटका फसला, हवेत उभा राहिलाय. यष्टीरक्षक स्वतः बॉलच्या खाली. संकेत कळंबे यांना जावं लागेल माघारी. मोठ्या विकेटचं पतन. आर्यन्स 11ला अखेरकार यश मिळालं आणि संकेत कळंबे यांना दिला गेला परतीचा इशारा. जड पावलांनी माघारी आणि महेश वाडकर धावले यांनी अखेरकार विकेट टिपली. पायांचा वापर करत पुढे आले. पदलालित्य होतं. फटका फसला, वेळेच्या चुकता साधता आली नाही आणि बाकीचं काम विश्वनाथ दानवले यांनी चोख केलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक निखळ स्मित हास्य होतं, कारण तेही जाणतात ही विकेट किती महत्वाची होती. धावसंख्या आहे धावफलकावरती 16. आता बनवायच्यात 18 बॉलमध्ये. इथून पुढे समीकरण आपण नव्याने मांडूया. 32 धावांची अजूनही गरज आहे. येणारे बॉल 18. सामना अजून संपलेला नाहीये. हृदयाची धडधड वाढत चालली आहे, कारण येणारे 18 बॉल, 32 धावांचा पाठलाग आणि एका बाजूला बचाव, अशी रंगलेली वाय प्रीमियर लीग मध्ये ही मॅच. एका बाजूला आता ओव्हर नंबर 2 साठी आता ओव्हर नंबर 2 साठी बोरगावचे वैभव वाडकर, तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सुरूरचे गौरव गवळी. डावखुरे हाताचे एक प्रतिभावंत खेळाडू आहेत, एक युवा ऑलराऊंडर खेळाडू आहेत. सुरूरचे बॅटिंगसाठी आलेले आहेत. तर एका बाजूला ऑलराऊंडर खेळाडू बोरगावचे वैभव वाडकर यांच्या हातामध्ये सोपवलाय बॉल. 18 बॉल 32 ची गरज. मॅच होईल पुन्हा सुरुवात. एका बाजूला आहेत बोरगावचेच जयराज वाडकर. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. जगातली सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी, इतरांना हरवण्यासाठी नाही. आणि यावेळेला जयराज वाडकर यांचा मोठा टोला मैदानाच्या आतमध्ये. जयराज वाडकर यांच्या बॅटचा बोलबाला सुरू झाला. आला तो षटकार. पुन्हा एकदा पहा, जयराज वाडकर, ताकदीचा वापर, टायमिंग होतं प्रॉपर आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. जयराज वाडकर, जबरदस्त टोला. मैदानाच्या आतमध्ये बॅटचा बोलबाला सुरू झाला. आणखीन एक, त्याही पेक्षा मोठा. नाही होणार धावांचा तोटा. मैदानाच्या आतमध्ये जयराज वाडकर, आक्रमक फलंदाजी. बॅटने केलाय बॉल वरती वार आणि फटका आहे दमदार. बॉल चाललाय सीमा पार. षटकार. जयराज वाडकर सेट ऑन अ फायर. टिपिकल फटका जयराज वाडकर. सरळ 6 धावेंसाठी. एका बाजूला आता वैभव वाडकर यांना चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाजीमध्ये 2 मोठे फटके खर्च केले. हा पा जयराज वाडकर यांचा जागेवरतून खेळलेला फटका. खडे खडे षटकार. ज्या बडे बडे स्कोर खडे होते व आजचे खिलाडी खडे होते. खोलवर टप्प्याचा बॉल. हा बॉल चांगला आहे, पुढे ठेवला. टप्पा बदलला. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. याच प्रकारच्या गोष्टी अंमलामध्ये आणाव्या लागतील. प्रत्येक बॉल वेगळ्या प्रकारे टाकता कसा येईल याचाच प्रयत्न वैभव वाडकर यांना करावा लागेल. राऊंड द विकेट वैभव वाडकर आहेत. स्ट्राईक वरती आता डावकुरे हाताचे फलंदाज गौरव गवळी तयार होतील. पहिल्यांदा धावा आहेत धावफलकावरती. 29 धावा, 48 धावांचा पाठलाग करायचा आहे.
बॉल क्रमांक आता 4था प्रगतीपथावरती येतोय. गुडघा खाली टेकवला, समोरच्या बाजूला फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत या बॉलच्या पाठीमागे. आता कमबॅक जोमाने केले आर्यन्स 11ने. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. काल कसोटीचा आहे, परंतु कसोटीला सांगा की वारसा संघर्षाचा आहे आणि हा संघर्ष आज मैदानाच्या आतमध्ये प्रखरतेने करावा लागेल. हा डावसंख्येचा डोलारा कशा प्रकारे दोन्ही संघ सांभाळतील. वैभव वाडकर पुन्हा तयार पुढील बॉल घेऊन. हा फटका जागेवरतून खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. बॉल अडवलाय, लगेच बॉलची फेकी केली आहे. आणखीन एक सिंगल धाव. सुरुवातीचे काही बॉल महागडे, त्यानंतरचे काही बॉल चांगले वैभव वाडकर यांचे. 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा खर्च केल्या. 2 बॉलच्या पाठीमागे 2 मोठे षटकार खर्च केले. 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल आणि स्ट्रायकर एंडवरती सुरूरचे गौरव गवळी. आठव्या बॅटचा टोला, एकच सिंगल धाव. निश्चित कमबॅक जोमाने केलं ज्या प्रकारे, परंतु एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं. क्षेत्ररक्षकांकडून थोडीशी गडबड होतीये आणि त्याचा मोबदला मिळालाय श्री चौनेश्वर 11 या टीमला. अखेरकार 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 48 धावसंख्येचा पाठलाग करताना 33 धावा, म्हणजे येणारे 12 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत तब्बल 15 धावा. 12-15चं इक्वेशन आहे. आता 12 बॉल 15 धावांची गरज आहे. 12-15चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. ओ कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है, यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि आता याच विचारधारेने दोन्ही संघाला खेळावं लागेल. महत्त्वाच्या षटकासाठी वासोळ्याचे विश्वनाथ दानवले आलेले आहेत. फार मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावरती आज विश्वनाथ दानवल्यांना घ्यावी लागेल. समोर आहेत जयराज वाडकर. कित्येक वेळा सोबत खेळलेत, आज विरुद्ध खेळायचंय. कमी गतीचा बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न, कोणताही संकेत जयराज वाडकर यांनी दिला नाहीये, त्यामुळे स्ट्राईक जयराज वाडकर करणार आहेत. हा संकेत मिळाला, आलाय तो डॉट बॉल. दोन्ही खेळाडू तोला मोलाचे आहेत. विश्वनाथ दानवले यांनी टीम वासोळ्यासाठी नेहमीच चांगला खेळ केलाय. बोरगावसाठी जयराज वाडकर यांनी नेहमी चांगला खेळ केलाय, परंतु आज संघ मालकांसाठी चांगला खेळ करायचा आहे. यावेळेला उचललाय, आकाशाला गवसणी घालतोय, लांबी कमी पडली आहे. धावती झेल आणि हातातून निसटलेली आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु अशा प्रकारच्या कॅचेस थोड्याशा कठीण आहेत. परंतु कठीण कॅचेस तुम्हाला शक्य कराव्या लागतील, कारण एक कॅच मॅचचा रिझल्ट बदलू शकते. त्यामुळे या प्रकारची छोटीशी संधी, त्या संधीचा फायदा तुम्हाला घ्यावा लागेल. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न 100% होता, परंतु जिथून सुटले कॅच तिथूनच येईल का रंगात मॅच. एका बाजूला विश्वनाथ दानवले प्रयत्नांची पराकाष्ठा करणार हे निश्चित आहे, परंतु एका बाजूला जयराज वाडकर तयार. कमी गतीचा बॉल, निश्चित जयराज वाडकर यांच्या विरुद्ध ना कमी गतीच्या बॉलचा मारा केलाय विश्वनाथ दानवले यांनी. विश्वनाथ दानवले यांनी सांगितलंय की मी गतीने बॉल टाकणार नाही, ताकद लावायची तर तुम्ही लावा. म्हणजे या प्रकारचा काहीसा प्रयत्न बघायला मिळाला. नाखुश आहेत जयराज वाडकर आपल्या स्ट्रोकवरती. विश्वनाथ दानवले यांनी टाकलेले बॉल 3 धावा 3 खर्च केलेले आहेत. वासोळे गावचे परफेक्ट ऑलराऊंडर. एका बाजूला गौरव गवळी जे सुरूरचे आहेत. गत वर्षी आपण त्यांचा प्रतिभावंत खेळ पाहिला, परंतु या मॅचमध्ये आणि किंबहुना या सीझनला चांगला खेळ करतील का, क्षमता आहे. एक युवा ऑलराऊंडर आहेत सुरूरचे तयार. पायांचा वापर गौरव गवळी यांनी केला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, निर्धाव बॉल. हे षटक मॅचला कलाटीनर असू शकतं. राऊंड द विकेट, खोलवर पद्धतीचा बॉल. वाचन केलं, रीड केलं की गौरव गवळी पायांचा वापर करतायत की स्टँडपासून थोडासा दूर ऑफस्टिकच्या बाहेर यॉर्कर बॉलचा हा मारा, आला तो डॉट. कमी गतीचा बॉल, ओळखू शकले नाही, परंतु पंचांनी सांगितले की दिशा आहे खराब. हा कमी गतीचा बॉल आहे ना, फलंदाजांना नेहमी अडचणीमध्ये आणतो. 2011 मध्ये झहीरकार यांनी त्या विश्व वर्ल्ड कपमध्ये अशा प्रकारची गोलंदाजी केली आणि तब्बल 21 गडी टिपले होते. म्हणजे हा जो बॉल आहे ना, तो फलंदाजांना नेहमी अडचणीमध्ये आणतो. जर फलंदाज ओळखण्यामध्ये असमर्थ राहिले तर स्ट्रोक फसतो, परंतु या सर्व गोष्टींची सांगड फलंदाजांना घालावी लागेल. गौरव गवळी तयार.
आपटलेला बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती, एकच धाव समाधान मानावं लागेल. फार वेळानंतर धाव मिळाली आहे. 38 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत, म्हणजे अजूनही 10 बनवायच्या आहेत. 7 बॉल 10 ची गरज. 7 बॉल. कोलव टप्प्याचा बॉल, एक धाव घेऊन स्ट्राइक आपल्याकडे ठेवणार हे निश्चित आहे आता जयराज वाडकर. म्हणजे आता इथून पुढे येणारे बॉल आहेत 6, विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 9. हे समीकरण शिल्लक राहिलं आहे. आता आर्यन्स 11ला टीम मीटिंग बोलवावी लागेल, विचार विनिमय करावा लागेल, चर्चा करावी लागेल. अंतिम षटक कोणकोणते पर्याय उपलब्ध असतील आर्यन्स 11कडे याची आपण चर्चा करूया, कारण महत्त्वाचं षटक आहे. जबाबदारी कोण घेणार, कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हे षटक कोण हाताळणार, म्हणजे बऱ्याचशा गोष्टींची आपण चर्चा करूया. कारण एका बाजूला जयराज वाडकर आहेत हे विसरून चालणार नाही, एका बाजूला गौरव गवळी आहेत हे विसरून चालणार नाही. किंबहुना पहिल्या षटकामध्ये महेश वाडकर 16 दिल्या, त्यानंतर वैभव वाडकर 17 आणि विश्वनाथ दानवले कमालीची गोलंदाजी अवघ्या 6 धावा दिल्या. अनिश्चित गडी बाद करू शकले नाही, परंतु धावसंख्येची गती कमी केली. आलेख ग्राफ धावसंख्येचा खाली ओढलाय आणि अंतिम षटकासाठी आता पर्याय निवडलाय. पसरणी गावाचा पर्याय निवडलाय. नाव आहे किरण महांगडे. कित्येक वेळा पसरणी टीमसाठी गोलंदाजी केली, आज करायची आहे आर्यन्स 11ला. एका बाजूला बोरगावचे जयराज वाडकर बॅटिंगमध्ये तयार होतील. 6 बॉल 9 ची गरज. सहा बॉल 9चा सामना. किरण महांगडे तयार. किरण आशेचा असो किंवा सूर्याचा, जीवनामध्ये आला तर तो अंधकार नाहीसा करतो. क्षेत्ररक्षक आहे डीपला आणि त्यांना गुंगारा देत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. नशिबाचा श्री चवनेश्वर 11 साठी आलाय चौकार. समीकरण बदललं. आता 5 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत 5 धावा. निश्चित किरण महांगड्यांचा बॉल चांगला होता, फक्त क्षेत्ररक्षकाला बॉलने गुंगारा दिला आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. हा नशिबाचा चौकार आलाय. परंतु एका बाजूला आता किरण महांगडे यांना चांगला खेळ करावा लागेल. मोठी उमेद किरण महांगडे आर्यन 11ची. संपूर्ण सामना आता आर्यन्स 11चा किरण महांगडे यांच्यावरती अवलंबून आहे. एका बाजूला जयराज वाडकर वरती चवनेश्वर 11चा सामना अवलंबून आहे. 5 बॉल 5 ची गरज. समोरच्या बाजूला आक्रमण, 2 क्षेत्ररक्षक, अंतर मोठं, बॉल चालला सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी विजयाच्या उंबरट्यापर्यंत घेऊन जाणारा चौकार श्री चवनेश्वर 11 साठी ठोकलाय जयराज वाडकर. आता अवघ्या 1 धावेची गरज आहे. जयराज वाडकर पायांचा वापर करत पुढे आले आणि 2 क्षेत्ररक्षकांमध्ये फार मोठी पोकळी होती. याच पोकळीतून बॉल गेला सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी 1 धावेची अजूनही गरज आहे. गोलंदाजी किरण महांगडे यांना चांगली करावी लागेल आणि अखेरकार आपल्या स्टाईलने विजयाची धाव जयराज वाडकर यांनी बनवली आणि श्री चवनेश्वर 11ला विजय मिळवून दिलाय. आणि आर्यन्स 11ला पुढील मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आपण